आज मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि मनसे ठाकरे बंधू एकत्रित येत हा मोर्चा निघणार आहे। महाविकास आघाडीचा देखील पाठिंबा असणार आहे आणि माझ्यासोबत मनसे नेते अविनाशजी जाधव आहेत। सर, मोर्चा निघणार आहे, कार्यकर्ते घेऊन आपण देखील मुंबईच्या दिशेने आता कूच करणार आहात। कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा विरोध या संपूर्ण मतचोरी किंवा दुबार मतदार यादीला असणार? मला वाटतं की आता कोणाला सांगायची गरज नाहीये की नक्की मतदार याद्यांमध्ये झालंय काय। आता लोक देखील घरोघरी बोलायला लागले की आम्ही दिलेलं मत हे चुकीच्या माणसाला जातंय। आम्ही एखाद्या काम करणाऱ्या माणसाला ज्यावेळेला मतदान करतो त्यावेळेला ईव्हीएम असेल किंवा असे खोटे मतदार क्रिएट करून लोकांची मतं ही वाया घालवली जातात। लायकी नसलेली माणसं सत्तेवर येऊन बसलेली आहेत आणि त्यांना उतरवण्याचं काम भविष्यात आम्ही सर्वच विरोधक एकत्र येऊन करू। मला एक सोपं सांगा, भिवंडीमध्ये एक गाव आहे, त्या गावाची लोकसंख्या ही 1100च्या आसपास आहे, बरोबर आहे। मतदार यादीमध्ये 2400 नावं कशी असू शकतात? एलियन्स येऊन मतदान करतात का, की एलियन्सनी येऊन त्यांचं नाव मतदार यादीत नोंदवलंय? त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहाल तर यात एक खूप मोठा झोल आहे आणि तो झोल लोकांसमोर आणण्याचं काम आम्ही आता करतोय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता आता सत्ताधारी असं म्हणतायत की लोकसभेला देखील मतदान झालं, त्यावेळेस त्यांच्या बाजूने निकाल लागला तेव्हा काही बोलले नाहीत। विधानसभेला आता त्यांचा पराभव झाला म्हणून आता हे मोर्चे काढतायत। अशा प्रकारची टीका जी आहे ती सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येते। कोणाचा पराभव झाला? भारतीय जनता पक्ष मान्य करते त्यांचा पराभव झालाय। अहो, दिल्लीत तुम्हीच बसलात ना। तुम्हाला जिथे जिथे पुढच्या निवडणुकीला फायदा होणार आहे अशा ठिकाणी आम्हाला कमी दाखवण्यात आलं। तुमची जी बुद्धी तुम्ही वापरताय ना, तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला उल्लू समजू नका हो। कारण तुम्हाला लागून 3 महिन्यांनी विधानसभा होते आणि तुम्हाला माहिती होतं विधानसभेत पण तुमचं पानिपत होणार होतं, म्हणून ते तुम्ही टाकलेला एक लाडू होता तो महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की तुम्ही खोट्या पद्धतीने निवडून आलात। ज्याची लायकी नाही तो 40-40, 50-50 हजार मताने निवडून आलेला आहे। खरं तर ह्या सगळ्यांना हे जे कोणी निवडून आलेत त्यांना जर झोपेत हलवून विचारलं ना तुम्ही निवडून कसे आलात, तर तोच बोलेल मोदींना माहिती, आम्हाला नाही माहिती। तर याच्यावर नक्की सन्माननीय राजसाहेब आज या सगळ्यांचा निरोप घेतील, कारण सत्याचाच मोर्चा आहे। जर तुम्ही आपण लोकशाहीमध्ये राहतो, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे असं तुम्ही म्हणताय, तर सत्य समोर आलं पाहिजे। जो माणूस सत्याने मतदान करतो त्याचं मतदान ज्या व्यक्तीला केलं त्याला पोचलं पाहिजे। काम करणारी माणसं पडतात आणि वर्षोनवर्ष घरात झोपून असलेली माणसं निवडून येतात, याच्यापेक्षा भारताचं दुर्दैव काय असेल? तर मला असं वाटतं की यांना कळेल येणाऱ्या महानगरपालिकेला की वोट चोरीनंतर काय होतं। नक्कीच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांना कळेल की मतचोरी केल्यानंतर काय होतं। अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलेली आहे। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।